फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडर्ससाठी सेबीचा धक्कादायक डेटा समोर आला आहे, ज्यामध्ये FY26 मध्ये तब्बल 87% इंडिव्हिज्युअल F&O ट्रेडर्सना नुकसान झालं. या ट्रेडर्सचं एकूण नुकसान तब्बल 91,685 कोटी रुपये होतं. यातील तब्बल 92% नुकसान ऑप्शन्स ट्रेडिंगमधून झालं. FY26 मध्ये 99% इंडिव्हिज्युअल ट्रेडर्सनी ऑप्शन्समध्ये किमान एकदा ट्रेड केला, तर 93% ट्रेडर्स फक्त ऑप्शन्समध्येच ट्रेड करत होते. वयाच्या बाबतीत पाहिलं तर 43% F&O ट्रेडर्स हे 30 वर्षाखालील होते. तसंच जवळपास 75% ट्रेडर्सची अॅन्युअल इन्कम 5 लाख रुपयापेक्षा कमी होती आणि या ग्रुपने तब्बल 53% टोटल लॉसेस केले. आणि तब्बल 97% ट्रेडर्स हे प्रीडॉमिनंटली ऑप्शन्स बायर्स होते, तर फक्त 2% ट्रेडर्स प्रायमरीली ऑप्शन्स सेलर्स होते. पण सेलर्समध्ये लॉस झालेल्यांचा ॲव्हरेज लॉस तब्बल 51 लाख रुपयापेक्षा जास्त होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे सलग 2 वर्ष नुकसान झालेल्या जवळपास 90% ट्रेडर्सना पुढच्या वर्षीही नुकसान झालं. दुसरीकडे प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म्सने FY26 मध्ये जवळपास 44,000 कोटी रुपये ग्रॉस प्रॉफिट कमावला आणि FPI आणि प्रोप्रायटरी ट्रेडिंग डेस्क्सच्या प्रॉफिट्सपैकी तब्बल 99% प्रॉफिट्स अल्गोरिथमिक ट्रेडिंगमधून आले. म्हणून F&O मध्ये जास्त ट्रेडिंग म्हणजे जास्त प्रॉफिट नाही, कधी कधी ते जास्त नुकसानाचं कारण ठरतं. म्हणून जर चांगला ॲडवायझर नसेल किंवा तुम्हाला ऑप्शन्स ट्रेडिंगची जास्त माहिती नसेल तर ट्रेड अजिबात करू नका. पण गोल्डमध्ये सध्या काय चालू आहे आणि गोल्डचं फ्युचर पाहण्यासाठी कोणते फॅक्टर्स महत्त्वाचे असतील यासाठी एक डिटेल्ड व्हिडिओ केला आहे. त्याची लिंक खाली देत आहे, तो नक्की बघा.